होतास तू आणि काय झालास तू, असे श्रीहरी जाधव यांच्या बाबतीत म्हणावेसे वाटत आहे. कारण कधीकाळी एक मजूर म्हणून कामाला जाणारे हे श्रीहरी जाधव आज त्यांच्याकडे शेकडो मजूर सांभाळत आहेत. गरिबीची जाण असलेले हे श्रीहरी जाधव गावातील सर्वसामान्यांचे आधार बनलेले आहेत. अनेक गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी ते दरवर्षी भरीव अशी मदत करत असतात. कोणाचे शिक्षण जर पैशामुळे बंद पडत असेल तर त्यांनाही आवर्जून मदत करत असतात. कोणाला दवाखान्याचा प्रश्न पडला असेल तर त्यास दवाखान्यात स्वखर्चातून घेऊन जातात. याबरोबरच गावात आवश्यक ती सार्वजनिक कामे करण्यावर त्यांचा नेहमीच भर आहे. म्हणून गावकऱ्यांनी त्यांना गांजी या गावचा सरपंच केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष बजरंगप्पा सोनवणे यांचे खंदे समर्थक म्हणून श्रीहरी बप्पा जाधव यांची ओळख आहे. गावचे लाडके सरपंच, उत्तम शेतकरी आणि यशस्वी उद्योजक म्हणून या श्रीहरी बप्पांनी आपली ओळख टिकवून ठेवली आहे. बोलण्यात कमी पण कामाची हमी असं हे नेतृत्व आहे. मी सरपंच बोलतोय या सदरामध्ये आज पहा त्यांच्याशी केलेली विशेष बातचीत न्यूज वन चॅनलवर. न्यूज वनची टीम आज मी सरपंच बोलतो या सदराखाली केज तालुक्यातील गांजी गावचे सरपंच श्रीहरी बप्पा चंद्रसेन जाधव यांची रोखोक मुलाखत घेण्यासाठी दाखल झाले आहे. श्रीहरी बप्पा जाधव हे असं व्यक्तिमत्व आहे की जे गावचे नुसते सरपंच नाहीत तर ते एक चांगले समाजसेवक, एक उद्योजक आहेत आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे हे रांगडं असणारं हे व्यक्तिमत्व उभ्या केज तालुक्याला अवगत आहे. एक मजूर ते हुजूर असा हा प्रवास असलेलं हे व्यक्तिमत्व आज निश्चितपणे लोकांमधलं व्यक्तिमत्व आहे. लोकांना हात दाखवणारा नाही तर हात देणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी आज शून्यातून जग निर्माण केलेलं आहे. असं हे वंदनीय व्यक्तिमत्व श्रीहरी बप्पा चंद्रसेन जाधव आपल्या समोर आहेत. आपण त्यांना पहिला प्रश्न विचारूया की बप्पा, सरपंच म्हणून तुम्ही आजवर कोणती कोणती कामे केली आहेत ते न्यूज वनच्या प्रेक्षकांना सांगावं. सरपंच झाल्यापासून कामे महादेव मंदिर, आपले जी काही कामं केली ती सांगा. विठ्ठल रुक्माई मंदिर, गावातले रस्ते, विहिरीचे कामं इत्यादी कामं म्हणजे शाळेचं पदर खर्च नाही, आपलं ताराचं कंपाऊंड, बाकी पुन्हा अंगणवाडीचे रूम, बाकी पुन्हा रस्त्याचं हे सगळं नाले, लाईट अशी व्यवस्था केलेली. पाहिले आपण की एक सरपंच म्हणून, गावचा कारभारी म्हणून गावामध्ये ज्या काही सुविधा आहेत ज्या देता येतील त्या देण्याचा प्रयत्न केला आहे. रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, या सर्वच बाबतीमध्ये केज तालुक्यातील गांजी हे गाव स्वयंपूर्ण झालेलं आहे. यानंतरचा एक महत्त्वपूर्ण मुद्दा असा आहे की बप्पा, तुम्ही गावातील जी काही तंटामुक्ती समिती असते त्याचे अध्यक्ष आहात, त्याचबरोबर सरपंच आहात. गावातल्या जे काही भांडणं आहेत किंवा जेव्हा जे काही तंटे आहेत हे तंटे तुम्ही कशा पद्धतीने सोडवता त्याबद्दल सांगा. गावातले भांडणं झाले तर दोघांना समोर घेऊन त्यांच्या शेतात जाऊन बांधामळा असला त्यांना समजावून सांगून जर एखाद्याने नाही ऐकलं तर पोलीस स्टेशनला गेले तरी 107 वर आपलं नॉर्मल केसवर मिटवून घेतो, दोघांना समज काढून. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण एक सरपंच म्हणून गावामध्ये अनेक कामे केली आहेत, परंतु ही कामं करत असताना सुद्धा गावातील जे काही विरोधक असतात, जेव्हा टीका करतात तेव्हा काय वाटतं नेमकं? ते टायमाला काय आपण कुठले 10 रुपये घेत नाही कोणाचे, काही नाही. असं विरोधक म्हणजे आमने सामने ओपनचे आहेत आमच्या गावात सगळे, त्यामुळे विरोधक असतातच. तर त्याच्यामुळं काय नाही, मी कोणाला समोरासमोर विरोध करीत नाही, मागे विरोध करीत नाही. असा सध्या ही काय जनतेतून निवड झाली हे माझ्यासाठी एकदम सगळ्यात चांगली गोष्ट आहे. सगळे समाज म्हणजे मला असा समोरासमोर विरोध करीत नाही, कोण कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या ह्याच्यावरून मागपुढे बोलते. गांजी गावचे विकास पुत्र बप्पा श्रीहरी बप्पा जाधव निश्चितपणे यांचं नेतृत्व असं आहे की एक कर्तबगारी आहे. हिमालयाला सुद्धा लाजवेल असं हे उत्तुंग असं व्यक्तिमत्व. आपण अनेक कामे केली आहेत,
परत गांजी गावच्या लोकांनी जर तुम्हाला निवडून दिलं सरपंच म्हणून, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? अशी कोणती कामं आहेत की परत निवडून दिल्यानंतर तुम्हाला ती उर्वरित कामे करायची आहेत? माझ्या गावाला एक नदी आडवी साळेगावकडून येताना, तर तिथे एक किटेरचं काम करायची माझी अपेक्षा आहे. रस्ते कुठं थोडे खराब आहेत, शाळा नवीन बांधकाम, आणि ग्रामपंचायत आमची जुनी तिचं एक बांधकाम करायची अपेक्षा आहे. आज आपण पाहत आहोत की उभ्या महाराष्ट्रामध्ये हागणदारी मुक्तीसाठी शासनाने कंबर कसलेली आहे. मग हागणदारी बाबतीत तुमच्या गावाची भूमिका काय, की गावची परिस्थिती काय नेमकी आजची हागणदारी मुक्तीच्या बाबतीमध्ये? हागणदारी मुक्तीच्या ह्याच्यात जवळजवळ 80% माझ्या गावात शौचालय झालेत तयार, पण लोक त्याचा वापर करीत नाहीत. खेड्याचे लोक म्हणजे बाहेरच जातात. त्याच्यामुळं जे आहे शासकीय माणसाने 1-2 फेरे जर मारली गावात तर बरं राहील. पाहिलंय आपण की बाप्पांनी एक खेद व्यक्त केलाय की घरोघरी संडास आहेत, परंतु लोक आत बसायला तयार नाहीत. म्हणजे निश्चितपणे त्या ठिकाणी शासकीय पातळीवरनं सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जनजागृती होणं गरजेचं आहे. कारण खेड्यापाड्यातील लोकांचा एकदा आपण अभ्यास केला तर शिक्षण हे कमी असतं, आणि आजही एक मानसिकता आहे की बाहेर बसलं पाहिजे, आणि म्हणून या लोकांसाठी शासकीय पातळीवरनं जनजागृती होणं गरजेचं आहे. हा त्यांचा एक मोलाचा संदेश या ठिकाणी आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा असा आहे की राजकारण, समाजकारण आणि उद्योग या तिन्ही आघाड्यावर आपण यशस्वी आहात. तुमची आई, तुमचे वडील, पत्नी यांची भूमिका तुमच्याबद्दल काय असते? आई वडील, पत्नी मला म्हणतात राजकारणात पडू नको, असंच लोकांची समाजसेवा करायची. आपण पाहिले की बाप्पांचे आई वडील किंवा पत्नी असेल, घरून अगदी कडकडून विरोध आहे. राजकारण नको, ते जमलंच तर समाजकारण करावा, नाही तर आपला उद्योग भलाने आपण भले. परंतु लोकांनी उचललेलं हे नेतृत्व आहे. आता लोक यांना स्वस्त बसू देणार नाहीत, कारण लोकांच्या मनातलं, लोकांच्या हृदयातलं, लोकांच्या आवडीचं असं हे नेतृत्व म्हणजे श्रीहरी बाप्पा जाधव. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये गांजी गावचे ते परत एकदा सरपंच होणार आहेत. यानंतरचा मुद्दा असा आहे की बाप्पा, तुमच्या गावात जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी एक सरपंच म्हणून आपण काय केलं? गुणवत्ता वाढवायसाठी महिलाकडे लक्ष देतो. तर म्हणजे आमच्याकडे मास्तर नाहीत, महिला आहेत 3. त्यांना 8 दिवसाला 4 दिवसाला टच करून व्यवस्थित मुलांना समोर घेऊन व्यवस्थित विचारतो. गांजी गावामध्ये कुठलेही कामं असतील, अगदी विरोधकाचे सुद्धा कामं करण्याची तयारी, म्हणजे फक्त राजकारणा म्हणजे निवडणुकीपुरताच फक्त विरोध, आणि इतर वेळेला एक माणूस म्हणून जगण्याची प्रवृत्ती असलेले श्रीहरी बाप्पा जाधव यांनी दाखवून दिलं आहे की माणुसकी जपली तर निश्चितपणे कुठेही तुम्ही जा, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. म्हणूनच ते आज राजकारण, उद्योग आणि समाजकारण या तिन्ही आघाड्यावर यशस्वी आहेत. यानंतरचा पुढचा मुद्दा असा आहे की बाप्पा, तुम्ही एक चांगले उद्योजक सुद्धा आहात. तर एक उद्योजक म्हणून तुम्ही आज यशस्वी आहात. आज समाजात पाहिलं आपण तर अनेक तरुण आज बेकार फिरत आहेत. नोकरीच केली पाहिजे हा त्यांचा अट्टास असतो. या तरुणांना तुमचा काय सल्ला असेल? जी गावातले पोरं आहेत, इथले मित्र कंपनी, यांना व्यवस्थित सांगतो, आपल्याला नोकरी असावं असं काहीच नाही. एक 10-20 हजार रुपये भांडवल झालं, अगर 1-2 जनावर दुधाचे नसतात, शेतात कामावर सगळं चालतंय असं समजून सांगतो. 10 रुपये कमविले तर 5 रुपये खर्च करा, असं बिनकामी फिरू नका. राष्ट्रवादीचे बीड जिल्हा अध्यक्ष बजरंगप्पा सोनवणे यांचं हे आवडतं असं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर गावातील गांजी गावातील जे लोक आहेत त्यांचंही आवडतं व्यक्तिमत्व आहे. आणि गावाच्या बाहेर सुद्धा म्हणजे केज तालुक्यामध्ये सुद्धा श्रीहरी बाप्पा जाधव यांची एक वेगळी ओळख आहे. यांना मानणारा आज बराचसा वर्ग आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये राजकीय व्यासपीठावर एक फार मोठं हे व्यक्तिमत्व उदयाला आलेलं असेल, त्याची दखल या ठिकाणी लोकांनी घेतलेली असेल. धन्यवाद. प्राध्यापक संतोष रोकडे सर, रामदास तपशे.